And myself, Professor Y.R. Toke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College, Sirsundi. Today we are going to learn development of embryo. Last lecture we have seen development of endosperm. So today start the development of embryo. The process of development of zygote into an embryo is called as the embryogenesis. म्हणजेच ही जी काही प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची कशामध्ये झायगोटची, तर ती झायगोटची जी काही प्रोसेस आहे डेव्हलपमेंटची कशामध्ये इंटू ॲन एम्ब्रियो, म्हणजे जी प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू ॲन एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज दी एम्ब्रियोजेनेसिस. त्यालाच काय म्हटलेलं आहे, एम्ब्रियोजेनेसिस. दी एम्ब्रियो इज डेव्हलप ॲट दी मायक्रोपायलर एंड ऑफ दी एम्ब्रियो सॅक. आणि हा जो काही एम्ब्रियो आहे हा एम्ब्रियो कुठे डेव्हलप होतोय, तर कोणत्या पॉईंटला डेव्हलप होतोय, तर मायक्रोपायलर एंड जो आहे एम्ब्रियो सॅकचा, त्या एम्ब्रियो सॅकच्या मायक्रोपायलर एंडलाच फक्त हा एम्ब्रियो काय होतोय, डेव्हलप होतोय. दी ग्रोथ ऑफ एम्ब्रियो ट्रिगर्स ओनली after the certain amount of endosperm is formed. After the fertilization the embryonic development is begins. म्हणजेच काय होतंय, जी काही एम्ब्रियो ट्रिगरची ग्रोथ आहे एंडोस्पर्ममध्ये ती सर्टन कशी आहे, सर्टेन अमाऊंटमध्ये एंडोस्पर्ममध्ये फॉर्म आहे. देन आफ्टर दी फर्टिलायझेशन, ज्यावेळेस फर्टिलायझेशन एंड होतं, फर्टिलायझेशनच्या नंतर काय होतं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट ही स्टार्ट होते. दी झायगोट डिवाइड्स टू फॉर्म ए टू सेल्ड प्रो एम्ब्रियो. त्या ठिकाणी जो काही झायगोट आहे तो त्या ठिकाणी काय होतो, डिवाइड होतो. आणि तो डिवाइड कशामध्ये होतो, तर टू सेल्ड प्रो एम्ब्रियो. तो कशामध्ये होतो, झायगोट डिवाइड होतो आणि तो काय होतो, टू सेल प्रो एम्ब्रियोमध्ये डिवाइड होतो. दी लार्जर सेल टुवर्ड दी मायक्रोपाइल इज कॉल्ड ॲज दी बेसल और सस्पेन्सर सेल, इनिशियल सेल अँड स्मॉलर सेल टुवर्ड दी चलजा कॉल्ड ॲज दी टर्मिनल और एम्ब्रियोनल इनिशियल सेल. म्हणजेच काय, जी काही लार्जर सेल आहे ती लार्जर सेल्स कशी आहे, टुवर्ड दी मायक्रोपाइलला आहे. म्हणजेच काय, बेसल एंडच्या साईडला ती मायक्रोपाइलच्या एंडलाच काय आहे, ती लार्जर सेल आहे. आणि सस्पेन्सर सेल जी आहे ती कशी, इनिशियल सेल आहे, स्मॉलर सेल आहे आणि ती कोणत्या साईडला, टुवर्ड दी चलजाली आहे, म्हणजेच कॉल्ड ॲज दी टर्मिनल एंडला आहे. ओके, त्यामुळे तिला काय म्हटलं, एम्ब्रियोनल सेल. देन दी सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सवर्सली इन वन प्लेन टू प्रोड्यूस फिलामेंटस सस्पेन्सर 6 to 10 सेल्स. म्हणजे त्या ठिकाणी जो काही सस्पेन्सर सेल आहे हा सस्पेन्सर सेल त्या ठिकाणी काय होतोय, डिवाइड होतोय. आणि डिवाइड कसा होतो, तो ट्रान्सवर्सली डिवाइड होतो. आणि तो ट्रान्सवर्सली डिवाइड झाल्यामुळे त्या ठिकाणी एकाच प्लेनपासून तिथे काय प्रोड्यूस झालेला आहे, फिलामेंटस सस्पेन्सर. आणि त्या किती सेल्स आहेत, मॅक्झिमम 6 to 10 सेल्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. देन the first cell of the suspensor toward the micropylar end becomes swollen and function as the ostium. त्या ठिकाणी फर्स्ट सेल जी आहे ती कशी, सस्पेन्सर टुवर्ड्सकडे आहे मायक्रोपायलर एंड, म्हणजे बिकम्स ती कशी, सोलन आहे. त्या ठिकाणी तो पार्ट जो आहे तो काय झालेला आहे, सोलन झाले. आणि त्याचं फंक्शन काय आहे, तर हॉस्टेरियम. दी लॉवर मोस्ट सेल ऑफ दी सस्पेन्सर इज नोन ॲज दी हायपोफायसिस. आणि त्या सस्पेन्सरची जी काही लॉवर मोस्ट सेल्स आहे तिलाच काय म्हटलेले, नोन ॲज दी हायपोफायसिस. दी सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग दी एम्ब्रियो इन दी एंडोस्पर्म. तो सस्पेन्सर जो आहे तो कशासाठी मदत करतो, पुश टू एम्ब्रियो इन दी एंडोस्पर्म. दी एम्ब्रियोनल इनिशियल अंडरगोज 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म ए ऑक्टंट. आणि त्याच ठिकाणी जो काही एम्ब्रियोनल इनिशियल आहेत त्या ठिकाणी काय होतं, अंडरगो दी 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. त्यांच्यामध्ये काय आहे, आतमध्येच 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन त्या ठिकाणी फॉर्म होतात. कशाच्या, तर ऑक्टंट. दी प्लेन्स ऑफ दी डिव्हिजन आर ॲट दी राईट अँगल टू इच अदर. आणि त्याच ठिकाणी त्याचा जो काही प्लेन आहे कटिंग डिव्हिजनचा, तर तो कसा आहे, डिव्हिजनचा आर ॲट दी राईट अँगल टू इच अदर. प्रत्येकाला त्या काय आहेत, राईट अँगललाच त्या ठिकाणी डिवाइड झाले. दी लोअर टियर ऑफ दी 4 सेल्स ऑफ ऑक्टंट गिव्ज राईज टू हायपोकॉटिल अँड रॅडिकल व्हेअर ॲज दी 4 सेल्स. म्हणजे त्या ठिकाणी जो काही लोअर टियर आहे त्या सेल्समध्ये किती 4 सेल्स ऑक्टन्स आहेत आणि त्या गिव्ह राईज कुठे, तर हायपोकॉटिलला. आणि त्यानंतर रॅडिकल जो आहे तो बघूया. देन अप्पर टियर फ्रॉम दी फ्युम्युल अँड दी 1 or 2 कॉटिलिडन्स. आणि मग त्या ठिकाणी अप्पर जो आहे तो कसा हायपोकॉटिलला आहे आणि लोअर जो टियर आहे तो कुठे
प्लिमोलला, म्हणजे तो त्या ठिकाणी काय 1 or 2 कॉटिलिडॉन्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. दी हायपोफायसिस बाय दी फर्दर डिव्हिजन गिव्ज राईट टू पार्ट ऑफ दी रॅडिकल अँड दी रूट कॅप. त्यानंतर जो काही हायपोफायसिस आहे त्यामध्ये परत एक डिव्हिजन होते आणि त्यापासून काय फॉर्म होतो, गिव्ह राईज दी पार्ट ऑफ रॅडिकल अँड दी रूट कॅप. त्या ठिकाणी परत काय पार्ट फॉर्म होतो, एक तर रॅडिकल पण होतो आणि त्याच रॅडिकलचा फॉर्म काय होतो पुढे, तर रूट कॅप. देन subsequently the cells in the upper tier of octant divide in several planes so as they become heart shape, which then form the lateral cotyledon and the terminal plumule. त्या ठिकाणी जो काही सेल्स आहेत त्या अप्पर टियरच्या त्या काय होतात, परत डिवाइड होतात सेव्हरल प्लेनमध्ये आणि त्यापासून त्यांचा शेप कसा होतो, हार्ट शेप त्या ठिकाणी फॉर्म होतो आणि त्यापासून परत काय होतात, तर फॉर्म दी 2 लॅटरल कॉटिलिडॉन अँड दी टर्मिनल प्ल्युमोल. त्या ठिकाणी लॅटरल कॉटिलिडॉन 2 फॉर्म होतात आणि एक टर्मिनल प्ल्युमोल. देन दी फर्दर एनलार्जमेंट ऑफ दी हायपोकॉटिल अँड दी कॉटिलिडॉन्स रिझल्ट्स इन दी कर्वेचर ऑफ एम्ब्रियो अँड इट इज ॲपियर्स हॉर्सशॉय शेप. आणि त्या ठिकाणी परत ते हायपोकॉटिल रिझल्ट जे त्या काय होतं, कर्वेचर होतात एम्ब्रियोला आणि त्यापासून काय होतं, फॉर्म त्यांचा शेप हॉर्सशॉय शेप. दी एम्ब्रियो डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट्स अँड मोनोकॉट्स अप टू दी ऑक्टन स्टेज. आणि मग हा एम्ब्रियो जो आहे हा सिमिलर होतो डेव्हलपमेंट पण कशामध्ये, डायकॉट आणि मोनोकॉट्समध्ये. कोणत्या स्टेजला, अप टू दी ऑक्टन स्टेज. दी डिफरन्स ॲपियर्स लेटर इन मोनोकॉट्स. दी डिफरन्स appears later. In monocots, embryo single cotyledon occupies terminal position and plumule is a lateral. मग मोनोकॉट्स मध्ये एम्ब्रियो ज्या सिंगल कॉटिलिडॉन होतो त्या ठिकाणी तो काय ऑक्युपाइज करतो, टर्मिनल पोझिशन, अँड प्ल्युमूल इज अ लॅटरल. दी सिंगल शील्ड शेप कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज दी स्क्युटेलम. त्या ठिकाणी सिंगल शील्ड शेपचा जो काही कॉटिलिडॉन आहे तो कसा आहे, तर त्याला काय म्हणतात, स्क्युटेलम. दी प्रोटेक्टिव्ह शीट ऑफ दी प्ल्युमूल इज कॉल्ड ॲज दी कोलिओटाईल अँड दी रॅडिकल इज दी कोलिओरायझा. जो काही प्रोटेक्टिव्ह शीट आहे कोणाचा, प्ल्युमूलचा, त्याला काय म्हटलेलं आहे, कोलिओप्टाईल. आणि त्या ठिकाणीच रॅडिकलचा जो काही प्रोटेक्टिव्ह शीट आहे त्याला काय म्हटले, कोलिओरायझा. देन दे फायनली ओव्हल इज ट्रान्सफॉर्म इन टू दी सीड अँड ओव्हरी इन टू दी फ्रूट. आणि त्याच ठिकाणी काय झालेलं आहे, जो काही ओव्हल आहे त्यापासून काय फॉर्म झालेलं आहे, सीड, आणि जी काही ओव्हरी आहे त्यापासून काय फॉर्म झालेला आहे, फ्रूट. सो थँक्यू.